पल्ले झालं बोलून डॉक्टरांशी? पटली खात्री? मला सांग हे कसं शक्य आहे ग? का शक्य नाही? पल्ले आपण बाहेर हनीमूनला जायचं म्हणून कधी जवळ पण आलो नाही. हा मध्यंतरी ते काय एकदा लाईट्स गेले होते तेव्हा जवळ आलो तर तेवढंच एक काय. पण मला नीट आठवतं मी नीट काळजी घेतली होती. हे बघ तू घेतली असशील काळजी, पण काही घोळ झाला असेल तर मला काय माहित. आणि मी तुला आधी पण सांगत होते नको म्हणून, तू ऐकलंस नाही ना? प्रश्न काळजी घ्यायचा नसतो. प्रश्न कसला असतो माहितीये? कंट्रोलचा प्रश्न असतो. आता करायचं काय? आता काय? एखादं युनिक नाव शोध. मी मगापासून तेच तर करते. मुलगा झाला तर काय नाव ठेवायचं, मुलगी झाली तर काय नाव ठेवायचं? पल्ले मी मनानं तयार नाही अजून बाप व्हायला, तुला कळतंय? हे बघ तू नसशील मनाने तयार, पण मी शरीराने तयार झाले ना आई व्हायला. त्याचं काय? बरं मला सांग, राही नाव कसं वाटतंय तुला? मुलगी झाली काय मुलगा झाला काय? राही नाव दोघांना जाईल. हा राही. हा वास कसला येतोय? चहा जळलाय. काय माझ्याकडे काय बघतोस? माझ्यामुळे जळलाय तो? तुझ्यामुळे जळलाय, कळलं? मी नाही परत करत बसणार आहे. कर तूच. सॉरी पल्ले, मला माहिती माझी चूक आहे. तू ना मला अडवायला हवं होतंस. म्हणजे तुला हे मूल नको आहे? तू आता मला अबॉर्शन करायला लावणार आहेस का? एक मिनिट, मी तुला अबॉर्शनचं काय बोललो मी? उगाच काहीतरी तर्क लावू नकोस. हो ना, मग आता जे आहे ते ऍक्सेप्ट कर. पहिले पण हे जर का मला आधी कळलं असतं ना तर मी हे होऊच दिलं नसतं. पण आता काय होणार आहे? तुला नाही कळत आहे मला काय म्हणायचंय ते. इथे धड आपलंच बरोबर चालत नाहीये. ना काम ना धंदा. बाळाची जबाबदारी कशी काय पेलणार होता आपण? हा एक बाळ घरात येणं म्हणजे काय काय गोष्टी त्याच्या पाठीमागे येतात तुला माहिती? इथे साधा रुमाल घ्यायला पैसे नाही. बाळाचं डायपर कसं काय घेणार होता आपण? त्या बाळाचं पालन पोषण आलं, त्याचं शिक्षण आलं, ते दवाखाना वगैरे हे सगळं बरोबर आहे. पण आता काय करणार आहोत? ह्या सगळ्याचा ना आधी विचार करायला पाहिजे होतास. सॉरी बोलून काय होणार आहे अलंकार? तिसरा माणूस घरात येणारच आहे ना. असं काही नाहीये, मी खोटं बोलले होते. असं खरंच काही नाही. हे खोटे म्हणजे नेमकं काय? मला नीट सांग. अरे हे बघ अलंकार, मी खोटं बोलले कारण मला तुला परिस्थितीची जाणीव करून द्यायची होती. अलंकार, आता तरी आपण नीट प्लॅनिंग केलं पाहिजे. हे कसं जगतोय आपण? असं आयुष्यभर असंच जगणार आहोत का? आणि खरंच पुढे जाऊन अशी परिस्थिती आली तर काय करणार?
हे बघ अलंकार, आता आपण आपल्या पायावर उभं राहिलंच पाहिजे. बरोबर बरोबर आहे तुझं. आपण करूया काहीतरी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि सॉरी, बट आय रिअली लव्ह यू. आता मस्तपैकी आपल्या दोघांसाठी चहा टाक, जा जा ना. जा. मी टाकतो. हो कर, जा लवकर. मी जा. मी हॅलो. हा, मी पल्लवी बोलते. मी मगाशी तुम्हाला फोन केला होता ना. हां हां, आता हो हो हो. हां, ते मला जरा पार्ट टाइम जॉबबद्दल विचारायचं होतं. किती ते किती असतो? हां, अच्छा अच्छा, बरं बरं बरं. आणि सॅलरी? ओके. आता सर, एक्सपिरियन्स केल्याशिवाय कसं मिळणार? हां, नाही नाही चालेल. हो, मी पाठवते तुम्हाला. हो, हो सांगा ना ईमेल ॲड्रेस. @com. ओके ओके, चालेल चालेल. हां, आणि सॉरी टायमिंग काय सांगितलं तुम्ही, विसरले. बरं, हां पाठवते. हां. सरप्राईज. माझ्याकडे पण तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. नाही, आधी मी दाखवणार. हे काय? हे काय तुला माहित नाही? गजरा, याला गजरा म्हणतात. हा ना, असा केसात माळायचा. डोक्यावर पडलायस का तू? नाही, डोक्यातल्या केसांवरच माळायचं असतं. हा हा हा, व्हेरी फनी. इथे मी तुझ्यासाठी जॉब शोधते आणि तू हे काय गजरा बिजरा घेऊन येतोय? चिडण्यासारखं काय आहे पल्ले? उलट मी तर पिक्चर मध्ये पाहिलंय, म्हणजे हिरो हिरोईन साठी असा गजरा घेऊन येतो ना, तेव्हा हिरोईन खुश होते. आणि तू चिडतेस माझ्यावर. याला काय अर्थ? तेव्हा ना त्याने बाहेर काहीतरी माती खाल्लेली असते. तुम्ही कुठे माती खाऊन आलाय? मी तू असंच बोलले रे. हे बघ, तुझ्याकडे नवीन जॉब शोधलाय मी. ही जी सगळ्या सरप्राईजचा फरप्राईज केलास तू माझ्या. पहिले तू टेन्शन नको घेऊ. मी माझा जॉब शोधतो, तू तुझा जॉब शोध. हा, आणि एकदा जॉब लागला ना, सोन्याचा नेकलेसच घेतो बघ तुला. ए फेकाड्या, मला नको तुझा नेकलेस बिकलेस. नकोय? फायनल नकोय? ठीक, बरं झालं ऑर्डर केला नव्हता. पल्ले, पण आता हा जो गजरा आणलाय ना, तो कॅन्सल करता येणार नाही ना, त्यामुळे हात गजरा माळावाच लागणार आहे. इकडे पल्लुडी 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 पल्लुडी. हा. हे काय? हे माझं प्रेम. आपलं काय ठरलंय? कंट्रोल करायचं. मग कंट्रोल करायचं, खूप पैसे कमवायचे आणि मग हनीमूनला जायचं. पण मला भूक लागली आहे. सांगितलं ना कंट्रोल करायचं. अगं भूक, जेवणाची भूक लागली मला. तुला पहिले काहीतरी मस्त चमचमीत खायला कर ना. माझा आता मूड नाही. काहीतरी मागव ना बाहेरून. म्हणजे ऑर्डर कर. तू नाही करणार का काही? हा, तू पल्ली तू कर. ए पल्ली, नाही करणार का? मी करतो, मग करतो मी. अंडी आहेत, भाज्या आहेत, अजून काय पाहिजे? सगळं घरात असताना बायकांना स्वयंपाक का करायला नको काय माहिती.
अजून तर पल्ली नोकरी करत नाही. उद्या नोकरी करायला लागल्यावर काहीच करणार नाही. आणि माझ्या तर हाताला चव नाही. काहीतरी करायला लागेल, सांगायला लागेल. फोन करू. घरातून फोन करतोयस? तू फोनवर नीट बोलतेस ना माझ्याशी म्हणून केला. ओके बाय. पहिले मला एक विचारायचं होतं. काय? हे बघ, उद्या तू नोकरी करणार, उद्या मी नोकरी करणार. आपल्या घरातला स्वयंपाक कोण करणार ग? हा, बघू कोणतरी स्वयंपाकासाठी. नाही, ते नोकरी लागल्यानंतर, पैसे आल्यानंतर. आता आपल्याकडे पैसे नाही आहेत की नाही? मग घरात एवढी अंडी आहेत, भाजी, एवढं सगळं असताना बाहेरून कशाला ऑर्डर करायची? काहीतरी मी ब्रेड आणतो ना फक्त बाहेरून. अलंकार प्लीज, सकाळी पण माझं नीट जेवण झालेलं नाहीये. मला ना आता मस्तपैकी ना भाजी आणि पोळी खायची. प्लीज आता नको ना, मी आता भाजी बिजी काही करत बसणार नाहीये. तू मागव ना बाहेरून. नाही, पहिले फक्त ना मी ब्रेड घेऊन येतो, तू फक्त भाजी कर, बाकी काहीच नाही. तू काय ब्रेड बनवणार आहेस का? बर, एक काम करू, तू भाजी कर, मी जाऊन ब्रेड घेऊन येते. बायकांना का नेहमी वाकड्या चिरायचं असतं काय माहिती? बायका? तू सगळ्या बायकांना याद का ओढतोस? तुम्ही पुरुष तर फार ग्रेट असता ना. स्वयंपाकाची जबाबदारी काय फक्त बायकांची असते का? अलंकार प्लीज, हे बघ आता खरंच माझा काही मूड नाहीये. तू ऑर्डर कर ना. आणि आता तर मला बाहेरच खायचंय. आणि मी पण आज घरातलंच खाणार. हॅलो, मी पण कट करतो. अलंकार दार उघड. अलंकार बघ ना कोण आहे, मला खूप झोप आलीये. अलंकार 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 हे का पिझ्झा? येस मॅम. आम्ही ना ऑर्डर केलाय. मॅडम ॲड्रेस तर हाच आहे ना? बघा ना. हो. अलंकार नामानिराळे साहेबांनी बायकोला खुश करण्यासाठी पिझ्झा मागवलाय तर. मॅडम सॉरी किती झाले याचे? बिल पेड झालंय मॅम. अरे वा, आज तर जामच खुश दिसतोय गडी. हो, आज आमची पगारवाढ झाली ना. एक मिनिट, तुमच्यासाठी नाही माझ्या नवऱ्यासाठी बोलले होते मी ते. द्या इकडे. सॉरी मॅडम. आता या तुम्ही. भांडता तर येत नाही आणि प्रेम हे असं. पिझ्झाच ऑर्डर करायचा होता तर भांडला कशाला? याचं ना कधी कधी काहीच कळत नाही. अलंकार अलंकार अगं इथे तरी जरा निवांत वेळ वाया घालवू दे. सॉरी. आता काय सॉरी? आता काय परत जाऊ? जा परत. मूड गेला माझा. तुझा कसा मूड जातो तसा माझाही मूड जातो. तुला याला पण मूड लागतो? हा मग विषय आहे का? अगं गाणं पण गुणगुणायला लागतं माहितीये. शी, पांचटपणा पुऱ्या. तर मला बोंबा मारून कशाला बोलून घेतलंस?
तुला माझी खूप काळजी आहे ना? काय असं गोड गोड बोलायला काय झालं? काय डाव नाही ना तुझा ह्याच्या पाठीमागे पल्ले? हा? डाव तर तू रचलायस. स्वयंपाक नाही म्हणून पिझ्झा मागवलायस माझ्यासाठी. काय 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 काय? पिझ्झा पिझ्झा असा गोल असतो, त्याचे काप करायचे असतात, मस्त वरून चीज असतं. नाही, ते ते माहितीये मला, ते दिसतो पण आहे. पण पल्ले हा पिझ्झा मी नाही मागवलाय. मला तर वाटतं तूच मागवला असशील. हा मी पण नाही मागवला. मग मग मला काय माहित, मला वाटलं तू. मग कसं काय आपल्या घरात पिझ्झा आला? तो डिलिव्हरी बॉय तर म्हणाला की हाच पत्ता सांगितलाय. तू पैसे दिलेस का पिझ्झाचे? झालं वा मस्त. आता म्हणजे तू उधाऱ्या पण कर. वा वा वा. 1 मिनिट, ऑलरेडी पेड होता. मग 100% ते पिझ्झावाल्या बॉयने माती खाल्ली असणार आहे. नाही, कदाचित ऑनलाईन ऑर्डर प्लेस करताना चुकीचा पत्ता लिहिला असेल. जाऊ दे मोरू दे, आपण कशाला ते बोलत बसलोय. आपण मस्त पिझ्झा खाऊ. तशी मला जाम भूक लागली होती पल्ले. आणि तू काय स्वयंपाक करणार नव्हतीसच ना? हो, जसे की तू बाहेरून ऑर्डर करणार होतास ना. पण आपण का म्हणतोय पल्ले? हा मस्त पिझ्झा खाऊया ना. नाही 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 नको. ज्यांनी ऑर्डर केले तो बिचारा उपाशी राहील ना. तो उपाशी राहील त्याच्या कर्मानं. आणि आपण काय नुकसान करतोय त्याचं? पल्ले दारात आलेला असा पिझ्झा परत पाठवायचा नसतो. आणि दारात तो डिलिव्हरी बॉय परत आला तर त्याला सांगायचं तुझा पिझ्झा आम्ही खाल्ला, जा काय करायचं ते कर. आणि ऐकणारच आहे ना तो. पल्ले त्याने नाही ऐकलं ना तर त्याला ह्या पिझ्झाचे पैसे देऊ आपण. आणि त्याला सांगू बाबा ज्यानं ऑर्डर केला होता त्याला नवीन पिझ्झा घेऊन दे. काय प्रॉब्लेम आहे? झालं सॉल्व. खाऊया चल. नाही आला तर पण मला हे. पल्ले तो बॉय येईपर्यंत हा पिझ्झा गार झालेला असेल. आणि मुळात आपण त्याला पैसे देतोय ना पिझ्झाचे, मग त्याचं नुकसान कुठे करतोय आपण? जा पाणी घेऊन ये, पिझ्झा खाऊ आपण. ते तू आणणार आहेस की ते मीच आणू? वा मस्त. हा हा हा. हे काय नवीन? विथ लव पी. लबाडपल्ली स्वतः पिझ्झा मागवला आणि माझ्याशी वाद घालते मी मागवला नाही म्हणून. राजकारण झालं पाहतं हिने. मोठी खेळी खेळली. काय नशीब कोण आहे यार, अशी बायको मिळाली आपल्याला. या या या. थँक्यू डिअर पल्लवी. मला माहित नव्हतं हे असं सरप्राईज देशील तू. अरे बावळट माणसा, किती वेळ सांगू, हा पिझ्झा मी नाही ऑर्डर केलाय. अच्छा माय डिअर पल्लू, खोटं नको बोलू. आणि हे मस्त आहे ग्रीटिंग बिटिंग कार्ड बिर्ड. हे पिझ्झावाले कधीपासून सर्व्हिस द्यायला लागले ही? काय? अरे हा पिझ्झा मी खरंच नाही मागवलाय आणि हे कार्ड पण मी नाही पाठवलंय. हे पी लिहिलेलं कार्ड या बॉक्स मध्ये कसं काय आलं? पी वरून काय फक्त माझंच नाव सुरू होतं का? जगात अजून पण लोक आहेत ना. अच्छा म्हणजे पी वरून नाव सुरू होणाऱ्या एका दुसऱ्याच मुलीनं मला पाठवलाय का पिझ्झा? ए मी मराठी, तुझ्या आयुष्यात मी सोडून दुसरं कोणीच येऊ शकत नाही, कळलं? अरे यार मग कोणी पाठवला असेल हा पिझ्झा? मला काय फोन वाजतोय बघ. फोन? एवढ्या रात्री मला कोण फोन करतंय? बघ ना आता उचलल्याशिवाय कसं कळणार? त्यांना म्हणा उद्या फोन करा. अगं उचल ना पहिले, बोलून सांग त्यांना उद्या करावं म्हणा. लाऊडस्पीकर टाक बरं. कोण आहे बघ. हॅलो. आवडला का पिझ्झा? हॅलो, कोण बोलतंय? पिझ्झा आवडला का? कशी वाटली माझी चॉईस? आय होप यू लाईक इट. नाही नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुमची ऑर्डर चुकीच्या ऍड्रेसवर प्लेस झाली आहे. शक्यच नाही. पिझ्झा राईट ऍड्रेसवर प्लेस झालाय. नाही, तुम्हाला कळत कसं नाहीये. तुम्हाला का कळत नाहीये? एक वेळ पत्ता चुकू शकतो, पण तुझा नंबर कसा काय माझ्याकडे? काय पल्लवी?